नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण छान असं जिभेवर विरघळणारं मलाईदार पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। मलाईदार मऊसूत पनीर हे दोन प्रकारचे असते। कुठलं पनीर कुठं वापरायचं ते पण मी आज सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बाहेरचं भेसळयुक्त पनीर भाजीला वापरण्यापेक्षा घरी पनीर बनवलेलं कधीही चांगलंच आहे आरोग्यासाठी, आणि प्रोटीनयुक्त असतं पनीर हे। म्हणून आपण घरी बनवलेलं पनीर त्यात भेसळयुक्त नसूनही म्हणून आपण आज घरीच पनीर बनवणार आहोत, तर रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत पहा। टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच सांगणार आहे। म्हशीचे मी इथं फुल क्रीम दूध घेतलं आहे, 2 लिटर दूध असं घेतलं आहे मी। आणि तुम्ही बघू शकता गॅसवर पातेलं ठेवलं आहे, 2 लिटर मी दूध टाकलं आहे। आणि हे आता मध्यम ते मोठ्या गॅसवर आपण थोडंसं तापवून घेणार आहोत। नंतर मध्यम गॅसवर आपल्याला हे ठेवायचं आहे दूध। आणि इकडे मी व्हिनेगर, व्हाईट व्हिनेगर आहे हे 2 चमचे व्हिनेगर घेतलं आहे, 2 चमचे असं पाणी घेतलं आहे। आपण 2 ते 3 चमचे व्हिनेगर घेऊ शकतो आणि 3 चमचे असं पाणी घेऊ शकतो दूध फाडण्यासाठी। तर मध्यम गॅसवर आपण दूध उकळायला ठेवलं आहे आणि ह्यात आपण पाणी टाकलेलं व्हिनेगर असं थोडं थोडं टाकायचं आहे। थोडं थोडं टाकलं की पहिल्यांदा थोडंसं दूध फुटल्यासारखं वाटतं, नंतर अजून एकदा राहिलेलं आपण व्हिनेगरचं आणि पाण्याचं मिश्रण ह्यात टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता गॅसवर मध्यमच गॅसवर आपण हे टाकून घेतलं आहे। तर पनीर छान असं आपलं तयार झालं आहे, वरती आलं आहे, दूध चांगलं फाटलं आहे। तर ओला रुमाल घेतला आहे हे, आणि त्यात मी आता हे आपलं दूध फाटलेलं टाकणार आहे। छान असं हे दूध आपल्याला ओतून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये, आणि घट्टसर हे दूध आपलं वरती राहतं आणि पाणी खाली पातेल्यावर मी एक चाळण ठेवली आहे, त्यात ओला रुमाल घेऊन हे आपले फाटलेलं दूध असं ह्यात टाकलं आहे। खाली पाणी राहिलं आहे आणि वरती आपलं मलाईदार असं पनीर गाळलं गेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता व्हिनेगरचा वास येऊ नये म्हणून आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। छान असं धुवून घेतलं की आपल्याला हे घट्ट पिळून घ्यायचं आहे। घट्ट असं पिळून घ्यायचं म्हणजे त्यात पाणी शिल्लक राहत नाही। ह्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता। आणि खाली राहिलेलं पाणीसुद्धा आपल्याला उपयुक्त आहे, आणि हे पाणी आपल्याला कणिक मळण्यासाठी किंवा अजून एकदा आपल्याला पनीर बनवण्यासाठी, दूध फाडण्यासाठी हे पाणी उपयुक्त आहे। म्हणून हे पाणी टाकून न देता एका बाटलीमध्ये ठेवायचं। आता हे पनीर आपलं चांगलं गाळून घेतलं आहे, त्याच्यावर जड असं काहीतरी ठेवायचं, म्हणजे आपल्याला 1 ते 2 तासाने आपण हे काढू शकतो, किंवा 20 ते 30 मिनिटांनी सुद्धा काढू शकतो, आपली चॉईस आहे। मी 1 तासानंतर हे पनीर काढलं आहे। खूपच मलाईदार भेटलं आहे हे पनीर, कारण आपलं म्हशीचं फुल क्रीम दूध आहे त्यामुळं, आणि व्हिनेगर असल्यामुळं आपण हे पनीर धुवून घेतलं आहे, त्यामुळं मऊसूत असं जिभेवर विरघळणारं आपल्याला पनीर भेटलं आहे। हे पनीर आपल्याला भाजीसाठी किंवा पनीर बुर्जीसाठी हे वापरलं जातं, पण गाईच्या दुधापासून बनवलेलं पनीर हे आपण रसमलाईसाठी किंवा अजून काही रेसिपींसाठी वापरलं जातं, पण हे भाजीसाठी खूपच छान आहे। जिभेवर विरघळणारं मऊसूत असं, आणि भाजीसाठी खूपच छान आहे। आणि पनीर भेसळयुक्त भेटू नये म्हणून आपण घरीच हे पनीर बनवलेलं कधीही चांगलं। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा। गाईच्या दुधापासून आपण बनवलेलं पनीर हे रसमलाईसाठी किंवा रसगुल्ल्यासाठी वापरू शकतो, कारण ते फुटत नाहीत म्हणून। आणि हे मलाईदार पनीर त्याला जर आपण वापरलं तर नक्कीच गोळे फुटले जातात, म्हणून हे पनीर फक्त भाजीला आणि पनीर बुर्जीला, इतर गोष्टीसाठी आपण वापरू शकतो। रेसिपी आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या। तोपर्यंत धन्यवाद।